आत्तापर्यंतची यूट्यूबची सगळ्यात मोठी अपडेट जी आहे तर ती आलेली आहे 15 जुलै 2025. ही डेट तर भरपूर युट्यूबर्सनी किंवा भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्सनी ऐकलीच असणार आहे. तर या दिवसापासून यूट्यूबची मॉनिटायझेशनची जी पॉलिसी आहे तर याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट चेंजेस होणार आहेत. मेजर चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग हे जे चेंजेस आहेत ना तर हे दोन्ही चॅनलला अफेक्ट करणार आहेत. म्हणजे ज्यांचं चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज नाही झालेलं, जे त्यांचा क्रायटेरिया पूर्ण करतायत, म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासाचा क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण करतायत, किंवा ज्यांचं चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेलं आहे पण त्यांच्या चॅनलवरती असा काही कॉन्टेंट आहे जो की यूट्यूबची मॉनिटायझेशन पॉलिसीला जो आहे तर तो व्हायलेट करतोय किंवा त्या पॉलिसीला जो आहे तर तो फॉलो करत नाही. मग जर तुमच्या चॅनलवरती अशा प्रकारचा काही कॉन्टेंट असेल तर नक्कीच तुमच्या चॅनलला जो आहे तर तो धोका असू शकतो. त्यामुळे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणत्या कोणत्या चॅनल्सना अफेक्ट करणार आहे आणि काय हा रूल आहे, तर ते डिटेलमध्ये आपण मराठी भाषेमध्ये सोप्या समजून घेणार आहोत. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट नेहमीच तुमच्यासाठी बनवत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल. कमिंग बॅक टू द पॉईंट, आपण बघणार आहोत की ही जी मॉनिटायझेशनची पॉलिसी आहे तर ती काय आहे. तर डिटेलमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी तुम्हाला अपडेट सांगते ना तर हे तुमच्या चॅनलवरती 15 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. आता भरपूर जण कॉन्टेंटमध्ये जात असतील आणि काही स्ट्राईक आलाय का किंवा चॅनल डिमॉनिटाईज झालंय का चेक करत असतील, पण हे जे अपडेट्स आहेत तर ते 15 जुलै 2025 पासून जे आहेत तर ते चालू होणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते कंटेंट आहे तर तो तुमचा लागू होणार नाही किंवा मॉनिटाईज होणार नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला AI ने तयार केलेले, ठीक आहे, AI थ्रू तुम्ही जे व्हिडिओज तयार करताय, स्क्रिप्ट घेताय किंवा व्हॉइस ओव्हर देताय तर ते सगळं त्याच्यामध्ये नाही चालणार आहे. त्यानंतर स्लाइड शो, भरपूर जण काय करतात, फोटोज घेतात आणि फोटोजचा स्लाइड शो जो असेल, सिंथेटिक आवाज असतील, ठीक आहे, किंवा AIचा आवाज वापरून तुम्ही व्हिडिओज करताय तर ते सुद्धा व्हिडिओज जे आहेत तर ते मॉनिटाईज होणार नाहीत किंवा ऑलरेडी मॉनिटाईज झाले असतील तर ते डिमॉनिटाईज होऊन जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इतरांचा व्हिडिओ किंवा क्लिप्स वापरताय, ठीक आहे, मग तुम्ही रिव्ह्यू व्हिडिओ करताय, ठीक आहे, भरपूर युट्यूबर्स काय करतात, काही मालिकांचे असतील किंवा काही पिक्चरचे, मूवीचे असतील तर रिव्ह्यू व्हिडिओ करतात. मग तर तुम्ही त्यांचा कॉन्टेंट वापरताय आणि तर तुमचं चॅनल जे आहे किंवा तुमचे व्हिडिओ जे आहेत ते डिमॉनिटाईज होणार आहे. एकाच टेम्पलेटवर आधारित तुम्ही वेगवेगळे शॉर्ट रिॲक्शन व्हिडिओ वापरताय. आता इकडे शॉर्ट्सला सुद्धा रिॲक्शन आलेले आहे. त्यामुळे जर सिम्पली तुम्ही कमी कष्टातून, म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कमी कष्टातून जर तुम्ही कोणता कॉन्टेंट क्रिएट करताय, इतरांचा कॉन्टेंट कॉपी करताय तर तुमचं चॅनल जे आहे तर ते धोक्यामध्ये येणार आहे किंवा तुमचं चॅनल जे आहे तर ते डिमॉनिटाईज होणार आहे. आता ही जी पॉलिसी आहे तर ती यूट्यूबचा काय हेतू आहे, हे जे पूर्ण मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया ठेवलेला आहे तर तो का ठेवलेला आहे तर ते आपण बघूयात. तर आपला सगळा जो यूट्यूबचा प्रेक्षक आहे, जो ऑडियन्स आहे, तर यांना दर्जेदार कॉन्टेंट मिळावा. कारण बघा, आता माझ्यासारखे भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्स असतात जे खूप मेहनत करतात. आता तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागतो. यूट्यूबची मॉनिटायझेशनची पॉलिसी जी आहे तर ती पूर्ण चेक करावी लागते. मी वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते आणि हे सगळे व्हिडिओ जे असतात तर ते एज्युकेशनल असतात. त्यामुळे माझी इथं खूप मेहनत आहे किंवा माझ्यासारखे जे भरपूर क्रिएटर्स असतात तर त्यांची खूप मेहनत आहे की आपल्या ऑडियन्सला आपण व्हॅल्युएबल कंटेंट जो आहे तो देतोय का, आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि अशाच वेळी याच प्लॅटफॉर्मवरती अशी पण काही लोक जे असतात जी कमी कष्टातून काहीतरी बनवतात आणि ज्याचा लोकांना किंवा ऑडियन्सना धोका असू शकतो किंवा असा काही कॉन्टेंट डिलिव्हर करतात की ज्याची काहीच व्हॅल्यू लोकांना मिळत नाही. त्यामुळे हे जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत तर यांचा जो गर्दी जी आहे तर ती यूट्यूबला काय करायची आहे तर ती कमी करायची आहे. तर लोकांची फसवणूक करणारे जे व्हिडिओज आहेत तर ते यूट्यूबला काय करायचे आहेत, त्यांच्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून यूट्यूबला काढायचे आहेत, सो दॅट यूट्यूबची जी क्वालिटी आहे तर ती मेंटेन राहील. कारण आता सध्या भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्स झालेले आहेत, त्यामुळे यूट्यूबला सुद्धा आता क्वांटिटीसोबत क्वालिटी सुद्धा मॅटर करत आहे. ठीक आहे. जाहिरातदारांचे विश्वास टिकवायचे, जे ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत, ठीक आहे, जे लोक ॲडव्हर्टाईज करतात यूट्यूबवरती, ॲड्स थ्रू पैसे मिळतात. त्यामुळे जे ॲड्स थ्रू पैसे मिळतात तर त्यांचा विश्वास किंवा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी हा जो पूर्ण मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जो आहे तर तो चेंज केलेला आहे. ठीक आहे. आता कोणता कॉन्टेंट योग्य ठरणार आहे, ठीक आहे, यूट्यूबवरती पोस्ट करण्यासाठी कोणता कॉन्टेंट जो आहे तर तो तुम्ही यूज करू शकता किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या व्हिडिओमध्ये असतील तर तुम्ही कमाईसाठी किंवा अर्निंगसाठी जे आहे ते पात्र होऊ शकताय. तर तुमचे वैयक्तिक विचार काय असतील, ठीक आहे, तुमचं स्वतःचं विचार असतील, विश्लेषण किंवा तुम्ही काहीतरी गोष्ट सांगताय, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी माझी स्टोरी सांगते किंवा मी एज्युकेशनल कॉन्टेंट थ्रू
मी स्वतः दिसते माझ्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे, आणि माझं स्वतःचं मत जे आहे किंवा मी स्वतःचं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते मी सांगते, तर माझं चॅनल जे आहे तर ते नक्कीच मॉनिटाईज होणार आहे किंवा मला माझ्या व्हिडिओ थ्रू इन्कम जो आहे तर तो मिळणार आहे. ठीक आहे, तर थोडा रियूज कंटेंट चालतो. ठीक आहे, एज्युकेशनल पर्पजसाठी यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये खूप आधीपासूनच लिहिलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांचा रिव्ह्यूसाठी थोडा कंटेंट जो आहे तर तो यूज करू शकताय. तुमचा 100% व्हिडिओ जो आहे तो रियूज वापरायचा नाहीये. थोडाच व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी तुमच्या ऑडियन्सला समजून सांगण्यासाठी की कोणत्या गोष्टी वाईट आहेत, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही नक्कीच थोडाफार रियूज कॉन्टेंट जो आहे इतरांचा असेल तर तो वापरला जाऊ शकतो. AI जनरेटेड सुद्धा तुमचा कॉन्टेंट चालतो, पण तो सुद्धा थोडाच. 100% AI जनरेटेड व्हिडिओज चालणार नाही आहेत. एखादा फोटो तुम्ही AI थ्रू जनरेट करून घेतला, एखादी छोटी क्लिप असेल जी 10 सेकंडची वगैरे असेल ती AI थ्रू जनरेट करून घेतली असेल तर ती चालेल, पण 100% व्हिडिओ तुमचा AI थ्रू असेल तर तो चालणार नाही आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे माझ्याकडे भरपूर लोक येतात जी यूट्यूबच्या मास्टर क्लासला सुद्धा येतात, यूट्यूब शिकण्यासाठी सुद्धा येतात, तर त्यांचं सुद्धा 50 ते 60% लोकांचं असं असतं की आम्हाला चेहरा दाखवायचा नाही आहे तरी पण आम्हाला यूट्यूब थ्रू इन्कम जो आहे तर तो करायचा. मग हे लोक काय करतात, मोटिवेशनल व्हिडिओज असतील किंवा ॲनिमेटेड व्हिडिओज असतील तर ते शिकवा असं बोलतात. पण मी मोस्टली भरपूर जणांना सांगत असते की तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट वापरा, कारण तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट, तुमचा ओरिजिनल व्हिडिओ आणि ओरिजिनल ऑडिओ असेल तर कोणीही तुम्हाला यूट्यूबच्या इन्कमपासून थांबवू शकत नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या चॅनलवरती जो आहे तर तो येऊ शकत नाही. त्यामुळे मी खूप वेळा माझ्या स्टुडंट्सना सुद्धा सांगत असते आणि तुम्हाला सबस्क्रायबर्सना सुद्धा सांगते की तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट जो आहे तो वापरा. भरपूर पॉलिसीज येतील आणि भरपूर पॉलिसीज जातील, पण तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घाबरण्याचा किंवा कुठल्याही प्रकारचा धोका जो आहे तो तुमच्या चॅनलला होणार नाही आणि जो तुमचा इन्कम आहे तर तो स्टॉप जो आहे तर तो होणार नाही. ठीक आहे, आता धोका काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते की नियम न पाळणाऱ्या चॅनलचं मॉनिटायझेशन जे आहे तर ते बंद होऊ शकतंय. आता तुम्हाला वेळ दिलेला आहे 15 तारखेपर्यंत तुमचं चॅनल जे आहे तर ते चेक करा. तर तुमच्या क्रायटेरियामध्ये जे जे व्हिडिओज बसत नसतील तर ते तुम्ही एकदा नक्कीच चेंज करू शकता. ठीक आहे, तुमचा यूट्यूब पार्टनर प्रोग्राममधून तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं, म्हणजे तुमचं इन्कम जो आहे तर तो पूर्णपणे बंद होणार आहे आणि चुकीच्या ओळखीसाठी फॉल्स फ्लॅगिंग होऊ शकतं. ठीक आहे, पण तुम्हाला अपील जो आहे तो करता येईल, कारण हा जो सगळा प्रोसेस आहे तर तो पहिला जो आहे तो मशीन थ्रू होतोय, पण नक्कीच तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या कॉन्टेंटमध्ये असा काही प्रकार नसेल, पण तरी सुद्धा तुमचं चॅनल जर डिमॉनिटाईज झालेला असेल तर तुम्ही पुन्हा जे आहे तर ते अपील मॉनिटायझेशनसाठी करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुमचं चॅनलचा जो कॉन्टेंट आहे ना तो चेक करायचा आहे की तो ओरिजिनल आहे का. त्याच्यानंतर तुम्हाला जर मशीन जनरेटेड आवाज असेल तर तुमच्या स्वतःचा आवाज त्याच्यामध्ये द्या. ठीक आहे, व्हॉइस ओव्हर जो आहे एडिटिंग करताना जो आहे तो व्हॉइस ओव्हर जो आहे तर तो वापरा. ठीक आहे, एकच प्रकारचे टेम्पलेट्स वारंवार वापरण्याचे टाळा. ठीक आहे, म्हणजे भरपूर लोक, आता मला माझे भरपूर स्टुडंट्स पण मेसेज करतात की बघा एकच फोटो असतो आणि एक टेक्स्ट असतात, ते अशी स्लाइड शो करत वरती जात असते. तर भरपूर स्टुडंट्स मला मेसेज करतात. मी म्हटलं हे माझ्याकडे शिकवलं जात नाही, हा तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट नाही आहे. तर मी भरपूर स्टुडंट्सना पण सांगते तर तुम्ही पण अशा प्रकारचे व्हिडिओज असतील तर ते यूज करू नका. आणि जर तुम्ही कोणाचे व्हिडिओज वापरले असतील तर त्या व्हिडिओ क्रिएटरला जे आहे तर ते क्रेडिट द्यायला विसरू नका. तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती चेक करायच्या आहेत. मी तुम्हाला आता सगळं सांगितलेलं आहे, कोणता कॉन्टेंट मॉनिटाईज होणार आहे, कोणता नाही होणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, काय बदल तुम्हाला करायचे आहेत, कोणता धोका तुमच्या चॅनलला असू शकतो. तर आता भरपूर वेळ तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते एकदा चेक करा आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला करायचे असतील तर ते नक्कीच तुम्ही करू शकताय. एक अपडेट होती, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये शिकायच्या असतील, म्हणजे आता एक 7 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर नॉलेज देण्याचा प्रयत्न करते, बट स्टील तुमचे काही डाऊट्स वगैरे असू शकतात. तर तुम्हाला यूट्यूबचा मास्टर क्लास करायचा असेल ज्याच्यामध्ये मी अगदी चॅनल क्रिएट कसं करायचं, व्हिडिओज एडिट कसे करायचे, थंबनेल कसे बनवायचे, व्हिडिओ अपलोड कसे करायचे, तर या सगळ्या गोष्टी, डिस्क्रिप्शन, स्क्रिप्ट, टायटल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील सिम्पली मराठी भाषेमधून, तुमचे प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर सिम्पली तुम्ही माझा यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो जॉईन करू शकता. सोप्या मराठी भाषेमध्ये दुपारी सुद्धा क्लासेस असतात, दुपारी 1 ते 2 आणि रात्री 8 ते 9 दोन्हीपैकी कुठलीही बॅच तुम्ही घेऊ शकताय आणि सिम्पली तुमची यूट्यूबची जी काही जर्नी आहे तर ती नक्कीच तुम्ही चालू करू शकताय. तुम्हाला एज्युकेशनल कंटेंट बनवायचं आहे, तुम्हाला व्लॉगिंग तयार करायचं आहे, कुठलंही चॅनल तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही
आपल्या यूट्यूबच्या मास्टर क्लास थ्रू आहे, तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा आपण प्रयत्न करतो. फीज फक्त आणि फक्त 1,000 रुपये आहे. क्लास पूर्ण 1 महिना चालणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सपोर्ट जो आहे तर तो आपल्या टीमकडून 100% जो आहे तर तो मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे नंबर दिलेला आहे. सिम्पली नंबरवरती व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा. डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. तर तुमच्या चॅनलमध्ये नक्कीच चेंजेस करा आणि तुमचं यूट्यूबचं करिअर जे आहे तर ते धोक्यात जर असेल तर नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न करा. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, काही प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करू शकताय. त्याच्यावरती उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. येस, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जी आहे तर ती पण हिट करा. थँक्यू सो मच. बाय.